महत्त्वाची बातमी पुण्यातील मांजरी गोपाळपट्टी रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणाची बातमी लोकशाहीने दाखवल्यानंतर खडबडून जागं झालेलं पुणे मनपा प्रशासन कारवाई करत गोपाळपट्टीतला रस्ता मोकळा केलाय। या सगळ्या कारवाई करता प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवणारे शेतकरी नेते अमोल नाना तुपे यांच्या समवेत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। 2 दिवसापूर्वी लोकशाही न्यूजनं पुण्याजवळील मांजरी गोपाळपट्टी या ठिकाणच्या अतिक्रमणाची बातमी दाखवली होती आणि या सगळ्या बातमीनंतर आता खडबडून जागं झालेलं प्रशासन त्या ठिकाणी कारवाई करत त्या ठिकाणी ज्या अतिक्रमणच्या गाड्या लागत होत्या त्या गाड्या सगळ्या हटवलेल्या आहेत आणि या खरं तर कारवाई झालेली आहे, सगळं अतिक्रमण हटवलेलं आहे। काय सांगाल? काल लोकशाही न्यूजनी ही सर्व बातमी दाखवली आणि जे काही व्यापारी होते ते रोडमध्ये येऊन अतिक्रमण रोडमध्ये केलं होतं आणि फळ विक्रेते भाजी विक्रेते त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत होता। त्यांनी वेठीस धरलं होतं अनेक लोकांना। पण काल लोकशाहीनी ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आणि महानगरपालिकेचे अधिकारी तसेच ट्रॅफिकचे जे कोण अधिकारी होते त्यांनी त्या जे काही दोषी अधिकारी जे दोषी लोक होती त्यांच्यावरती त्यांनी कारवाई केली। त्या रोडला मोठ्या प्रमाणात त्यांना अडचणींना सामोरे जायला लागले। विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक लोकांना या गोष्टीचा फार मोठा त्रास होत आहे। त्यामुळे या अधिकाऱ्यांनी लोकांना दाखवण्यापुरती कारवाई न करता ठोस कारवाई करावी असं मी या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। आपण पाहिलं की सगळी ही कारवाई झाली, खरं तर या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केलं जातं आणि लोकशाहीनं या संदर्भातली बातमी दाखवली होती आणि या बातमीनंतर आता ही सगळी कारवाई झालेली आहे। लोकशाहीपूर्वी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।